अंगठ्या फिरवायला लागले ना हातातल्या की चिडले. फर्स्ट लुक आला ना, फर्स्ट लुक मी नाही ओळखलं. मी बोललो 1 मिनिट, कोणता ॲक्टर आहे? काका कुणाचा गेटअप आहे, काय करतोय आपण? दिघे साहेबांचं करणारा माणूस कोण? हा कोण आहे, याला बोलवा. माझ्या पायाखालची जमीनच सरकली रे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. फिल्म बघताना सगळे जिवंत झाल्यासारखं वाटलं. चमत्कार आहे. ज्या दिवशी डेथ झालेली त्यावेळेला जो माहोल होता ठाण्यामध्ये सगळं, आणि तेवढा प्रेम होतं लोकांचं त्यांच्यावर, आणि बेहद दुःखी होते लोक त्या दिवशी. नंतर आम्ही सगळे वेडे झालो होतो जेव्हा त्यांनी नरेशन दिलं पार्ट 2चं. ओ हो, त्यांनी ज्या पद्धतीने आणलंय दिघे साहेबांना, दॅट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. सो मित्रांनो, वेलकम टू दिस सेगमेंट, ज्याला फायनली आपल्याला नाव सापडलेलं आहे 2 कॉन्व्हर्सेशन्स केल्यानंतर. सो आपण ह्या सेगमेंटचं नाव ठेवणार आहोत, या ब्लॉग्समधल्या या सेगमेंटचं नाव ठेवणार आहोत इन द फ्लो. इन द फ्लो या नावाने मी आधी पण फ्लोवरती काम करायचो त्या चॅनलवरती, पण म्हटलं की तेच करतोय आपण ह्या चॅनलवरती, तर का नको तेच नाव. त्याचे बेसिक कॉन्सेप्ट आहे की इन द फ्लो, गप्पा मारायला चालू करायच्या, जिथे गप्पा जातील तिथे जातील, पण त्यातनं खूप छान आणि नॅचरल आणि ऑर्गॅनिक गोष्टी बाहेर येतील, रादर दॅन प्रश्न उत्तर किंवा आपल्याला कॉन्व्हर्सेशनच्या मोडमध्ये न्यायला इझी जातं. म्हणून इन द फ्लोमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इन द फ्लोचे फर्स्ट गेस्ट, द वन अँड ओनली प्रसाद ओक सर इथे आलेले आहेत. थँक्यू सो मच सर. मला माहिती आहे आज खूप मजा येणार आहे, कारण तुम्ही एक इंटरेस्टिंग, तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत जे बरं बाय द वे जे नवीन लोक आहेत म्हणजे जेनझीज, त्यांना प्रसाद ओक, हास्य जत्रा आणि धर्मवीर एवढेच कदाचित माहीत असतील, पण जे माझ्यासारखी जुनी जी माणसं आहेत त्यांना वादळवादमधला प्रसाद ओक माहिती आहे. तर तिथून म्हणजे माझी पहिली ओळख तुमच्याशी जी झाली ती घरी सिरियल म्हणजे वादळवाट, आणि त्याच्यामध्ये खूप छान कॅरेक्टर, म्हणजे सगळ्यांची छानच कॅरेक्टर, म्हणजे सिरियलच मुळात खूप छान होती. आणि ते तिथून ते रोज बघण्यापासून मग नंतर तुमची जर्नी पण, मग जसं मी मोठा होत गेलो तशी तुमची पण जी ग्रोथ होती, मग फिल्म्स, मग हिंदी, मग डिरेक्शन, आणि मग आत्ता पण मग चालली, म्हणजे असं अनेक मोठा प्रवास आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे. पण आज आपण काय करणार आहोत, आज थोडा वेगळा काहीतरी प्रकार आपण करणार आहोत, कारण मला माहिती आहे तुम्ही आता प्रमोशन्समध्ये आहात, तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन पॉडकास्ट करताय, इंटरव्ह्यूज करताय, आणि तुम्ही पण दमला असाल. सो मी तुमचा ब्रेक आहे, मी तुमचा ब्रेक आहे, मच निडेड ब्रेक मी येतो तुमचा. आज आपण काहीतरी वेगळं करूया. सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सिम्पल, तुम्ही कसे आहात? मी मस्त, फॅन्टॅस्टिक, खतरनाक मी एकदम. आणि बायको वगैरे काय म्हणजे? बायको पण मस्त, मजेत. बायको मस्त आहे त्यामुळेच मी मस्त आहे. एकदम सत्य असं ते म्हणलेले आहेत की पुरुषाचं सत्य त्यांनी असं एका लाईनीत असं सांगितलं. अनुभव, मला 2.5 वर्ष झाली लग्नाला, तुम्हाला किती झाली? 25. घ्या बाई, डबल ट्रिपल काय 10x 2.5 25 असं. तर ते एका लाईनीत सुख, मला सांगा सुख म्हणजे काय पुरुषाचं? बायको खुश, तुम्ही खुश, मुलं पण नाही आली अजून, मुलांचा विचार पण नाही, अजूनही प्रायोरिटी तिकडेच आहे. तिथूनच सगळा विषय असतो आपला की जे आहे म्हणजे. पण ते माझं पण लगेच पहिल्या वर्षापासूनच सुरू झालं आहे. म्हणजे मला असं खूप वाटायचं आधी की काय होणार आहे लग्न, एवढे लोक घाबरतात. मला बोलायचे लोक, कर मग समजेल. म्हणजे काय होणार आहे असं काय होणार आहे? मी 10 वर्षापासून ओळखतो माझ्या गर्लफ्रेंडला आणि मी तिच्याशी लग्न कर, तर असं काय होणार आहे? मग झालं. आणि मग त्याच मित्राला मी परत भेटलो, तेव्हा त्याला मुलं झालेली. मग मी त्याला शहाणपणा नाही केला. मी तेव्हा बोललो कसं वाटतंय? तो होईल मग समजेल तुला. बोललो हा मला माहिती. पप्पा बोलले एकदा, सबके साथ वही होता है. बोला हा काय असं आहे का? पण ठीक आहे, असं काय नाही. माझी वाईफ खूप चांगली इथे समोरच उभी आहे. जास्त तुम्ही जोरात हसू नका सर. आता जोरात हसाल, आज रात्री मग माझी माइंडच हसा. ॲज अ मॅन टू मॅन मी तुम्हाला एक इच्छा ब्रो कोड म्हणून. मला नाही आवडला आता तुझे बोलले. आपण लगेच पुढे जाऊया. तुम्हाला माहिती आहे का आपण एकदा आधी भेटलोय कामानिमित्त? सिरियसली? इस चेहरे का आप जानते? कुठे रे? मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली असं की तुम्ही मला भेटायसाठी आलेलात.
मी तुला भेटायला आलो. पुढे 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 सॉरी मी रंगवून सांगतोय जरा, प्लीज प्लीज एकदम प्लीज सिम्पल करतो. प्लीज प्लीज नाही 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 सांग ना. हिरकणीच्या वेळेला आपण इथेच अंधेरी एका ऑफिसमध्ये, मला आठवत नाही, मार्केटिंगसाठी भाडीपासोबत तुमची मीटिंग होती. हां आणि तेव्हा मी भाडीवामध्ये जॉब करायचो ॲज अ सोशल मीडिया हेड. तर तिथला सेल्स पर्सन आणि मी तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही एकदम हंबली बोललेलात की नमस्कार मी प्रसाद ओक, म्हणजे जसं की मी ओळखतच नव्हतं तुम्हाला, पण मी ऑफकोर्स म्हणजे अरे सर हां हां. आणि मग आपली मीटिंग झाली, मग आपण डिस्कस केलं त्याचा प्लॅन वगैरे, मग ते पुढे जे काय, बट ती मीटिंग त्या संदर्भात आपण पहिल्यांदा भेटली. अरे यार मला मी ऑफकोर्स नाही आठवणार, कम्प्लीट ब्लँक आहे. तेव्हा तुम्ही मला फॉलो नव्हता करत ना, आता फॉलो करा. जोक सपाट. हास्य जत्रा हा जर इथून आपण सुरुवात करूया, कारण की तो माझ्या डेली लाईफचा भाग आहे. जेवताना असं माझं आत्ता पण यूट्यूब सर्च आहे, हास्य जत्रा समीर चौगुले असं तो एक येतं ना सजेशन, हे असतंच माझं. मग त्याला सजेस्टिंग मग जेवढे बाकीचे स्किट्स येतील तसं. सो आज आपण काय करणार आहोत या खास काय आपल्या शोवरती, या सेगमेंटवरती, की मी तुम्हाला माझे काही रील्स दाखवणार आहेत आणि जसे तुम्ही स्किट्सला ॲज अ तिथे जज म्हणू शकतो की आपण काय म्हणणार तुम्ही, समीक्षक. हा, तर त्याचं समीक्षण तुम्हाला माझ्या रील्सचं करायचं आहे. वाव, कसं असेल एक्सपिरियन्स बघूया. म्हणजे कसं हास्य जत्रेत तर नाही काम करायला मिळालं, पण इथे असं पण करून घेऊया ना, आता आलेच आहे तेवढे तर समोर. पण बोललो या नोटवरती चालू करूया, म्हणजे कसं तिथे मला पैसे मिळतात. कॅश काढून सुट्टे करून पण ते वरती 101 द्यायला सुट्टे, म्हणजे एवढे काय. सॉरी, मला म्हणायचं होतं काय ते झालं खूप जोकची, म्हणजे मी वायझेड केलेली आहे सर. ॲक्च्युअल चांगले जोक इथे मारतोय बघा तुम्ही. यातले काही तुम्ही बघितले असतील पण परत बघा. ओके, मला तुमच्या तोंडून ते त्याची समीक्षा झालेली आवडेल. तुम्हारा गाड़ी है? हाँ इधर कौन लगाता है गाड़ी? ये जगह है गाड़ी लगाने का, किसी को गाड़ी निकालना रहेगा, कैसा निकालेगा? इधर इतना बड़ा जगह, उधर से निकाल, उधर लगा देगा ना गाड़ी. एक्चुअली मेरे को नहीं मालूम था, मैं पहले जब भी आया ना तभी पूरा ये पैक था, मेरे को सॉरी पैक था, तो इधर रास्ते पे लगा देगा तुम. नहीं सॉरी मैं माफी मांगता हूँ आपकी, मेरे को नहीं मालूम था. आई एम सो सॉरी, मेरे को माफ करो आपको. सॉरी सर. ओके सर, गाड़ी निकाल. आपका कौन सा गाड़ी है सर? कौन सा गाड़ी है ये? अच्छा, ये रेड वाला है. हाँ, ये मेरा गाड़ी है. अच्छा, मेरे को निकालने के ऐसा लेके मैं ऐसा जाऊंगा. जब तू ये गाड़ी निकालेगा तब मैं जाऊंगा, है कि नहीं? तो तुझे गाड़ी निकालना है, निकाल. सॉरी सर, आप बहुत टाइम से सॉरी. थैंक यू फॉर द सॉरी. आप निकाल. तू कितने टाइम से खड़े हो आप सर? मतलब सॉरी, मेरे वजह से आप इतने टाइम से खड़े होंगे तो मेरे को अच्छा. सॉरी. ये बराबर है ना? बराबर. सॉरी हो गया, टाइम हो गया. एक घंटा हो गया रहेगा. 1 घंटा? आई एम सो सॉरी. 1 घंटे से आप यहाँ पे खड़े हो, मेरे को नहीं मालूम था. मैं भाई अभी बस करना, सॉरी मत बोलना. सॉरी तेरा पहुंच गया. सॉरी पहुंच के इधर से रूह से निकल गया मेरे. अभी बस कर. सॉरी बस कर, है ना? आपको गुस्सा आ रहा है? आई एम सो सॉरी. आपको गुस्सा आ रहा है ना मेरी वजह से? किधर? सॉरी. गुस्सा नहीं है भाई. सॉरी, आपको गुस्सा आ रहा है सर. सॉरी सर. भाई सर सॉरी. हो गया सॉरी बोल के. सर हो गया सॉरी डन. मैं एक्चुअली नया हूँ यहाँ पे, मेरे को नहीं मालूम था. आई एम सो सॉरी कि यहाँ पे नया आया हूँ सर. तो क्या गाड़ी निकालेगा? क्या निकालेगा गाड़ी? निकालूंगा. तो मैं निकलूंगा, अभी बहुत टाइम हो गया. सॉरी, मैं अभी निकलता हूँ गाड़ी. सॉरी. वापिस एक बार सॉरी बोला ना. तो इधर चाबी दे. चाबी. सॉरी. गाड़ी नया गाड़ी वापिस सॉरी बोला ना. सॉरी. इधर चाबी दे. क्या घर पे. सॉरी, मेरा गाड़ी चाबी घर पे. सॉरी सर. नया गाड़ी है मेरा. वा 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 वा, हे मी पाहिलं होतं मी. ही थोडी मोठी आहे, म्हणजे मोठी टाकलेली मी ही पहिल्यांदाच. मला तुला मी फ्रँकली सांगू नील, मला सगळ्यात तुझं काय आवडतं माहिती ना, ती डे टू डे घडणाऱ्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला, आणि त्या तू इतक्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी त्या पकडतोस. म्हणजे आता ही घटना नवी आहे का माझ्यासाठी? नाही, मला हे माझ्या बाबतीत पण हे घडलेलं आहे. प्रत्येकाचं कुणाचं कधी ना कधीतरी घडलेलंच आहे. पण ते जेव्हा तू तिथे त्याच्यात ह्युमर टाकून प्रेझेंट करतोस
दॅट इज युअर ब्रिलियन्स. म्हणजे सिरियसली सांगतो की रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आहेत त्या बरोबर तू पकडतोस आणि त्याच्यावर तू काहीतरी बनवतोस. आणि मला असं वाटतं की तुझी पॉप्युलरिटी त्याच्यात आहे सामावली, की ते लोकांना असं वाटतं अरे माझ्याबरोबर झालंय, रिलेटेबल. हां रिलेटेबल, एकदम रिलेटेबल. म्हणजे हे तर किती वेळा होतं असं की कोणतरी बावडारका गाडी लावून जातो आणि त्याच्या त्या गाडी त्यांनी चावी आणलीच नाही. हा एक ट्विस्ट इंटरेस्टिंग होता खूप. आणि त्याच्यानंतर तुझा जो त्रागा चिडण्याचा जो टेम्पो तुझा लेवल बाय लेवल वाढत जातो, दॅट इज व्हेरी मच ॲप्रिशिएबल. ते बघायला मला फार आवडतं. म्हणजे आजच मी तुला मगाशी म्हटलं मी ते वेटरचं रील, तर त्याच्यात तू जो चिडत जातोस ना हळूहळू, आम्हाला माहिती आहे फायनली तू खूप चिडणार आहेस, पण ती जी जर्नी आहे चिडण्याची ती बघणं फार इंटरेस्टिंग असतं आणि मग मजा आली, खूप मजा आली. क्या बात. आता मी तुम्हाला अजून एक जरा टायमिंगवाली एक आता अभी मग एक मिनिट मोठा एवढं कामात. हाँ चलो. अच्छा हाँ Is waning, is this entertaining? My patience is waning. आईला ही बघ. कोण रे? तुझी आई. कमाल कमाल, फॅन्टॅस्टिक. तुमच्या दोघांचं ट्युनिंग फार अल्टिमेट आहे, करणचं आणि तुझं. आणि ते आम्हाला पण जाणवतं आणि आम्हाला ते डोक्यात येतं की हे करंट सोबतच केलं पाहिजे. टायमिंगची तिथे बात आहे. करेक्ट करेक्ट. आमच्यामध्ये एक अनसेड एक काहीतरी कनेक्टिव्हिटी आहे या ह्युमरच्या बाबतीत. येस आणि ती दिसते स्क्रीनवर. मला एक विचारायचं तुला की तू याच्या रिहर्सल्स करतोस का? ते बरेचदा फर्स्ट टेक असतं. फर्स्ट टेक असतं बट करता करता जे सुचत जातं त्याच्यामुळे मग 5-6 टेक होतात. हा दॅट इज कधी फंबलमुळे. आणि मोस्टली मी 1 टेक करायचाच प्रयत्न करतो बिकॉज आणि मग मुद्दा मग 2 अँगल ते सगळं लावतो जेणेकरून तो फ्लो आपल्या OSOS मध्ये फ्लो कदाचित जाण्याची शक्यता असते असं मला तरी वाटतं की कॉमेडीमध्ये. थिएटर सारखं ऍक्ट सारखं मी 1 गो मध्ये करायलाच प्रयत्न करतो. मग किती टेक झालं तर आम्ही ते पूर्णच करतो आम्ही. मग तेवढाच पार्ट नाही बसणार नाही. बट दिस इज युअर USP की जे आता हे की प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं आहे की आपण काहीतरी मरणाचा आपण हसतो आणि कोणाला तरी दाखवतोय आणि तो मोठा कामात आहे बिझी आणि काहीतरी करतोय आणि तो काहीच रिॲक्ट आपल्याला असा गिल्ट लागतो की मी काय एवढा हसलोय, हा इतका फालतू रिॲक्ट होतोय. तर ही बघ ना, अरे ते बाप होतं टायमिंग. याच्यात आम्ही बनवताना लिहिताना मी बोललेलो रजतला, त्यांनी शूट केली आहे, बोलले की ज्या पॉईंटला मी हसायचा बंद होईल ना त्या पॉईंटला समोरचा हसायचा म्हणजे बघणारा हसायचा आणि एक्झॅक्ट त्या पॉईंटला तुम्ही हसायला चालू केलं. आणि मला ते झालं की अरे हा तो असा त्याचा ग्राफ आहे. मी हसतोय मी बंद होतो तुम्ही हसायला. करेक्ट. तसा काय नील कशी चालली आहे मॅरिड लाईफ? मग श्रेया वहिनी कुठे? अरे ती आहे ना, ती कामात असेल काहीतरी करत असेल तिचं काम. तुम्हाला काय खायला हवंय का? अरे नको राहू दे रे. अरे बोल ना फक्त, काय पाहिजे? वहिनी कामात आहे, नको. अरे आत्ता सांगतो, बायकोला एक आवाज टाकला की लगेच बनवेल ना गरमागरम. काय कांदा भजी सांगतो बेस्ट आहे. उगाच त्रास नको. श्रिया जरा कांदा भजी बनव गरम गरम लगेच. नील हा जरा इथे येतो का? हॅलो. हा आवाज कसला आला रे? चापटवला काय? हा काय रडतोय? काय
नाही डोळ्यात पाणी आहे ना. अरे ते कांदा सोलून दिला ना तर ते डोळे झोंबत होते जरा. झोमत तुम्हाला काय प्यायला वगैरे पण माझे का? नाही नको नको. अरे बोल ना, फक्त बोल. चहा कॉफी अरे नील नको थंड रे, गरम कशाला काय काय एक काम करतो, रुअफजा सांगतो, रुअफजा. अरे भाई कांदा भजी आहे ना. कशाला टेन्शन घेतो? ए श्रिया, जरा थंड फटाफट रुअफजा बनव पब्लिक साठी. नील बोलवले पटकन आलो लगेच. भाई ओकेच ना तू? काय आलं? काय आईस्क्रीम वगैरे पाहिजे का? नको रे नील. अरे आत्ता सांगतो ना बायकोला, नॅचरल बंद घेऊन एकदम फ्रेश. अरे भज्या सोडल्या नसतील तर त्या पण नको. नील 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 आम्ही सांगून आलो, एक मिनिट. मलाच ऍक्च्युली आता खूप टायमिंग बघून मला थोडं हसायला येतं ना. त्याच्या मागचं हेच वेगळं आहे. वा, पण या मुवमेंट्स ना एव्हरग्रीन आहेत. म्हणजे हे तू वर्षानुवर्ष ती बायकोवरनं चालत आलेला ह्युमर त्याला मरणच नाही. म्हणजे आत्ता तुझ्याच परवा सचिनजी तुझ्याकडे येऊन गेलेत. सचिनजींनी पण हा ह्युमर इतका शोधलेला आहे आणि त्यांच्या एरामध्ये किंवा मामा सचिनजी लक्षा या सगळ्यांनी तो ह्युमर इतका ताजा केलेला आहे. तो आपल्या डोक्यात आपण लहान असतानापासून आहे आणि आजही आपण तो ह्युमर परत रिक्रिएट करतोय नवरा बायको मधला. सो ते त्याला मरण नाही, त्याला मरण ते कायम स्वरूपी रिलेटेबल गोष्टच आहे. जसं सासू सुना आहे तसंच ते नवरा बायको. सेम हा एक वन ऑफ द फेवरेट. ये क्या किया अभी? बेल बजा के भाग रहे हो? शर्म नहीं आती तुम्हें? हाँ, लोगों को परेशान करते हो, बच्चे हो क्या? अरे 8 बजे सुबह के 8 लोग टेंशन में रहते, काम में रहते. सी तुम्हारी अभी कंप्लेंट करता हूं तभी तुमको समझेगा. सेक्रेटरी वॉचमैन को अभी करता हूं जाके, तभी तुमको समझेगा. फालतूगिरी चालू है तुमची. फालतूगिरी चालू आहे पोरांची. वाव, त्याच्यातला सायलेन्स फार इंटरेस्टिंग होता. नंतरचा म्हणजे तो आत आल्यानंतरचा सायलेन्स भयंकर इंटरेस्टिंग होता. आणि म्हणजे विषय बंद आहे तिकडे, बरोबर ते दरवाजा बंद झाल्यानंतर ती जी शिवी ऐकू आली का करंजच्या ठिकाणी मी होतो, माझ्यासोबत ऍक्च्युली दूधवाला म्हणजे एवढं या लेवलला चुत्या लेवलला नाही झालं. म्हणजे मला जेन्युनली राग आला, कारण की माझ्यासाठी तेवढाच वेळ म्हणतात ना. आणि तो घाईतच असं काही तर तो बेल मला एवढंच दिसलं, लिफ्ट थांबली उघडे पहिले वाजून पटकन आत आला आणि मी त्याला 15 माळ्यापासून 0 पर्यंत मी त्याला फुल जज करतोय. मी त्याला बघतोय वरतून खालतून आणि नंतर मी त्याच्या पिशवीकडे बघितलं. मग तू बोलो क्या किया अभी आपने, मी असं विचारलं. तो बोलला दूध डाला. तेवढंच मला दूध डाला. त्याला वाटलं मी कंटावर आहे. तर मी बोललो हा, मग मी गाडी जाऊन तिथून गाडी काढेपर्यंत माझ्या डोक्यात हा रील तयार झाला. बोललो करण भाई हे झालं पाहिजे, कारण की हा गैरसमज होऊ शकतो. करेक्ट. आणि त्याला मग ऑफकोर्स त्याच्यामध्ये हे लावलं. हे पाहिलं तुम्ही? अरे हाँ, इधर ही है करण, मैं बात करता हूँ ना अभी. हाँ, अरे शाम को एक सिद्धांत का प्लान बन रहा है, तू है ना? तो दुखी है. होना ना होना तो ऊपर वाले के हक में. इंसान को बस पहुंचना होता है. हाँ, पहुंचना है. हाँ पहुंच जाएगा बोल रहा है. 7 के बाद है ना, 7 के बाद चलेगा. वक्त किसी का मोहताज नहीं होता. बीतता समय है पर खर्च अक्सर हम होते हैं. 7 डन है. हाँ ठीक है. दारू कौन सी पिएगा? जब दर्दे अश्कों से प्यास बुझ जाए वहां पैमाने का क्या काम नील. 1 मिनट होल्ड करना प्लीज. हाँ सुन ना करण, नहीं बाकी सब ठीक है पर ये हर लाइन के बाद करने की जरूरत नहीं है.
तीव्र सनक जाते डोक्यात. घर पे ऐसे बात करते, बाप से ऐसे बात करता है, मोहताज, पैमाना, तसव्वुर, तवक्को, दर्द डिस्को, अशको अशा कोपऱ्यात घेऊन असा फनाफन देईन ना, अशको येतील डोळ्यात ना बाहेर. अभि बस कर. शाम को गाडी लाएगा की नाही. हा या ना. सॉरी हा या सुपर्ब यार, सुपर्ब. काय वाटतं तुम्हाला या रील बद्दल? अरे थोडीशी समीक्षा करा. नाही, अरे समीक्षा काय करणार, म्हणजे तू, मी मगाशी म्हटलं ना तुला, तू इतकं रोजच्या जगण्यातलं आणि रोजच्या घडणाऱ्या गोष्टी इतक्या टिपतोस तू बारकाईनी. आणि तुझं टायमिंग किंवा तिसरा तुमचा तो सौरभ तुमच्या तिघांचं किंवा तुमची भट्टी इतकी कमाल जमलेली आहे की लोक वाट बघतात. जसे तू म्हणालास की आता आमचं 2च दिवस एपिसोड असतात, पण लोकांना असं वाटतं 7 दिवस पाहिजे हास्य जत्रेला. तसं मध्ये मध्ये तुझे काही डान्सचे व्हिडिओ होते, ते मी पाहिले होते, पण म्हणजे ते पण ॲप्रिशिएट होतातच, नो डाऊट. पण तुमचा ह्युमर तुम्ही कधी आणताय, लोक वाट बघत असतात. त्याचं कारण ते बिकॉज ते रोज घडणारं असतं आपल्या बाजूला, पण लोकांना त्यातला ह्युमर दिसत नाही जो तुला दिसतो. तू तो टिपतोस आणि तू तो प्रेझेंट करतो. दॅट इज द ब्युटी, असं मला फार मनापासून वाटतं. स्वस्तातलं हास्य जत्रा मी ते करून घेतलं. खूप टाईमपास माझी इच्छा होती की प्रसाद सर यावे, त्यांनी माझ्या पण असं एक छोटी छोटी 1.5 मिनिटाची स्किट आहे त्याच्याबद्दल थोडं बोलावं. आणि आज मी ते कसं आयडियाने कसं करून घेतलं का कळलं पण नाही त्यांना. कॅश रेडी आहे ना, सुट्टे. पण थँक्यू सो मच. हे ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की हास्य जत्रा खूप टाईमपासून बघतो आणि मी म्हणजे मी लेजिट फॅन आहे. म्हणजे असं टाईमपास म्हणून नाही, मी ॲक्च्युली म्हणजे मी एक स्किट 2दा बघतो. एकदा असंच बघतो, नंतर परत थोड्या दिवसांनी जाऊन ते बघतो ॲज अ स्टडी म्हणून. ओके. जसं की समीर सगळे माझे फेवरेट आहेत, नम्रता संभेराव फेवरेट, प्रसाद खांडेकर आणि असे अजून बरेच सगळेच जण. पण हे ते 3-4 जण आहेत ना, त्यांच्याकडनं शिकायला पण मला खूप मिळतं. नेक्स्ट लेवल गोष्टी, नेक्स्ट लेवल टायमिंग. इनफॅक्ट मी समीर दादाला मेसेज पण टाकलेला एकदम, एक कुठलं तरी मी स्किट बघितलं आणि मग असं एकदम हे झालं की अरे काय हा माणूस काय आहे हे. मग त्यांचा जो नवरा बायकोवाला ना, तो घरी येतो, तो जो एक तो स्किट आहे आणि चेतना येऊन मारते, तो जे त्याच्यात जे करतात ना, मित्र नसावा असा, हा ती जी IP आहे, काय सुंदर आहे. आणि ते मला ऍक्च्युली कमाल वाटते सगळ्या टीमची की कसं हे दरवेळेला शोधून काढणं, लिहिणं आणि त्याला प्रॉपरली ते प्रेझेंट करणं. आणि खूपच, आणि दरवेळची एनर्जी लेवल या वयात त्या लोकांची काय आहे ते ऍक्च्युअली इन्स्पायरिंग आहे खूप. मुळात या सगळ्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे मोठे गोस्वामींना आमच्या, कारण त्यांनी तो फ्रेशनेस जपण्यासाठी काय काय करता येईल याचा वारंवार विचार केला आहे. मग कधी रायटर्स थोडे स्टेल झाल्यानंतर त्यांनी रायटर्सची टीम बदलली आहे, ॲक्टर्स स्टे झाल्यानंतर त्यांनी सीझनच वेगळा आणला आहे, किंवा सतत मला आणि सईला बघून कंटाळू नये म्हणून मध्येच अलकाताई आल्या आहेत, महेशजी आले आहेत, मक्या आला आहे, यु नो. सो दे आर थिंकिंग कन्सिस्टंटली की त्याच्यात फ्रेशनेस कसा राहील आणि तो त्या कार्यक्रमाचा कंटाळा कसा येणार नाही लोकांना. आणि मला बेस्ट काय वाटतं का, तुम्ही जरी त्या समीक्षक बस तुम्हाला काही मार्क नाही द्यायचे आहेत, काही एलिव्हेशन काय आहे, इट्स ऑल अबाउट एन्जॉईंग एव्हरीथिंग. त्याच्यामुळे तुम्ही पण इतके पॉझिटिव्ह दिसतात, तुम्ही आणि सई इतके पॉझिटिव्ह दिसतात इकडे, आणि मग त्याच्यावरती मग तुम्ही बोलल्यावरती मग ते अजून आपलं लक्षात येतं की हा हे कसं त्यांनी तो हे धरला काय धरला. तर इट वॉज ऑलवेज लाईक अ ड्रीम फॉर मी की एकदा तुम्ही सेटवर तरी यावं. मी अरे प्लीज, मी नाही एकदा आलोय मी सेटवर, तिथेच सिद्धार्थ जाधववर माझं शूट होतं तेव्हा, तिथेच बाजूला सेट होता. ओके. मी मागे गौरव मोरे बरोबर आलेलो मी तेव्हा, आणि तिथे त्यांची ती रूम वगैरे तिथपर्यंत आलो, नंतर म्हणजे आतमध्ये आलो नाही मी. पण मला खूप कुतूहल आहे की हे सगळं कसं घडतं. पण आज फायनली थोडासा जवळ पोचलोय मी त्याच्या. आता मला एका मेन विषयावर, आपला जो मेन विषय आहे धर्मवीर, मीठ होता ठाण्याचा आहे. सो लहानपणापासून दिघे साहेब यांचं नाव आणि त्यांची जी कामं आहेत आणि त्यांचं जे प्रभुत्व आहे किंवा त्यांचा जो एक प्रभाव होता सगळ्यांवरती तो आहेच आहे. मला सर तुम्हाला हे विचारायचं की पहिली गोष्ट मोठी रिस्पॉन्सिबिलिटी वन करतानाच मी वन करताना फर्स्ट लुक आला ना, फर्स्ट लुक
मी नाही ओळखलं. मी बोललो 1 मिनटं कोणता ॲक्टर आहे? मग मी असं काय पहिले काय पोस्टर काय असं काहीतरी एकदम वनची गोष्ट करतो स्टॅटिक आलं होतं मी पोस्टर बोललो बरोबर. हां, तिघे साहेबांचं करणारा माणूस कोण? मला असं झालं की अरे बाप रे, हा विषय खूप गंभीर आहे. आणि मजा, कारण की त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर त्यांचं जे होतं जे असं एकदम एनर्जेटिक आणि फायर, म्हणजे जे स्वप्नात असं म्हणजे आपण पोलीसवाला असा असला पाहिजे, तर ते असं म्हणजे असं ना की पोलीसवाला जसे घाबरतात किंवा कारण का करेक्ट गोष्टी करण्यामध्ये ते पुढे म्हणजे काही करू शकतात, घाबरत नसायचे ते की काय करायचं कुठे न्याय बी तिथल्या तिथे जागेवर. तर ते मला असं होतं की कोण आहे. नंतर कळलं की अनुभव आय वॉज रिअली शॉक्ड की प्रसाद कसं दिसत, म्हणजे मला ते हे ना जसा लुक रिव्हील झाला ना, मी बोललो बाप रे. आणि मग जे कॅरेक्टर आणि मग तुम्ही जे त्यांचे जे पकडल्यात एक छोट्या छोट्या गोष्टी, आणि वन तर खूपच सुंदर होता, म्हणजे लव्ह डेट. आणि आणखी ते एक इम्पॅक्ट आहे ना ठाण्यातला माझ्यावरती, माझा एक इम्पॅक्ट आहे. आणि माझं एक, कारण मला खूप आठवतं की ज्या वेळेला त्यांचा हे पण झालेलं, ज्या दिवशी डेथ झालेली त्यावेळेला जो माहोल होता ठाण्यामध्ये सगळं, आणि तेवढा प्रेम होतं लोकांचं त्यांचं, आणि बेहद दुःखी होते लोक त्या दिवशी. आणि मी तसा लहान होतो, तर मी बोललो पप्पा काय झालं असं, केबल बंद आहे, लाईट बीट जाते, 2-2, 4-4 दिवस काहीच नाही, म्हणजे सगळीकडे सगळं बंद, म्हणजे असं काय झालंय. तर त्यांनी थोडाफार मला तेव्हा समजायचा प्रयत्न केला की अरे एक असा मोठा माणूस होता, मग असं डेथ झाली. तर मी बोला अरे म्हणजे मला तेव्हा असं काय इम्पॅक्ट, पण बोला हा माणूस कोण आहे, तिथूनचा जो इम्पॅक्ट. आणि नंतर मोठा झाल्यावरती एक एक गोष्टी जसा कळत गेल्या. आणि ऑफकोर्स वीर 1मध्ये तर अजून 4 गोष्टी कळल्या, म्हणजे आम्ही फक्त ऐकून होतो, पण ते इनॅक्ट झाल्यावरती आपल्याला अजून तुमच्यामध्ये ऍक्च्युअली ते इमॅजिन होतं ना. म्हणजे आणि तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे इट्स व्हेरी क्लोज, म्हणजे ओल्ड व्हिडिओज, आणि असा कोणीतरी व्हिडिओ बनवला पाहिजे ते राखीचा असं की बाजूबाजूला साईड बाय साईड, इट्स व्हेरी व्हेरी क्लोज बाय. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट की ते असं, कारण की प्रत्येक वेळेला तसंच त्या क्लोजला पोचता येतच असं नाही. म्हणजे मला माहिती आहे, कारण थोडंफार ऍक्टिंग करतो त्याच्यामुळे ते खूप कठीण आहे ते, यु नो. आणि ते पण अशा एका जो ॲक्च्युअल जिवंत माणूस असतो असा एक होऊन गेलेला, त्यांना एनॅक्ट करायचं म्हणजे इट्स अ बिगर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते त्याच्याबद्दल खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा माझा प्रश्न होता की जी तयारी होती ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या प्रोसेसबद्दल मला ऐकायला आवडेल की काय वाचलं, काय मटेरियल शोधलं, आणि कसं ते तिथपर्यंत तुम्ही त्या कॅरेक्टरपर्यंत पोचलात. त्या चित्रपटाच्या ऑडिशन्स सुरू झाल्या होत्या. ओके. पण त्याची मला काही भनक पण नव्हती, म्हणजे काही कल्पना पण नव्हती. अनेक वेगवेगळ्या मोठ्या ॲक्टर्सच्या ऑडिशन्स झाल्या होत्या. पण प्रवीण तरडे जो आमचा रायटर डिरेक्टर आहे, तो फार काय म्हणूया स्टबन इन अ पॉझिटिव्ह सेन्स, की नाही मला खात्री, मला समाधान होत नाही तोपर्यंत मी ॲक्टर फायनल नाही करणार. सो खूप ॲक्टर्स येऊन गेले, पण ते काही जमत नव्हतं. मग त्याच्याच एका असिस्टंटनी त्याला सजेस्ट केलं प्रवीणला की सर प्रसाद ओक ट्राय करूया का. तर तो चिडला त्याच्यावर, तर बावड आहे का रे. पशा आणि मी लहानपणापासून मित्र, आम्ही पुण्यात एकत्र वाढलो, एकत्र एकांकिका केल्या आहेत, त्यामुळे खूप वर्षांची जुनी मैत्री प्रवीणची माझी. तर तो चिडला, वेडा आहेस का रे, मला कळणार नाही का, प्रसाद कसा दिसेल, चल रे चल असं म्हणून त्यांनी हाकलून दिलं त्याला, चल रे जातो. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच असिस्टंटनी माझा फोटो एक शोधला, आणि त्याला काय ते CG वर कॉम्प्युटराईज काय जे करून त्यांनी तो फोटो प्रवीणसमोर आणला. आणि तो म्हणला सर हा बघा, हा कसा वाटतोय. तर प्रवीणनी तो बघितला, प्रवीण हा कोण आहे, ह्याला बोलवा. तर तो असं म्हणाला सर हा प्रसादोकच आहे. त्यांनी असं बघितलं, हे दिसतोय रे, हे बोलवा पशाला बोलवा. सेम आवाज निलेश साबेनंतर डॉक्टर तुम्हीच काढला सेम. म्हटला आणि ऐका हे त्याला सांगू नका, त्याला असंच बोलवा. आणि गेलो मी. तर विद्याधर भट्टे ज्यांनी लुक डिझाईन केला ते होते खूप सिनियर मेकअप डिझायनर. तर त्यांनी सुरू केला मेकअप. आणि जनरली कसं आपण जनरली काय जे फ्लॉज आहेत चेहऱ्यातले ते आपण झाकतो ना, म्हणजे अंडर एज असतील तर त्या कव्हर करतो, चेहऱ्यावर डाग असतील तर ते कव्हर करतो. ह्यांनी मेकअप सुरूच केला अंडर आईज वाढवण्यापासून. खूप डार्क अंडर आईज, कपाळावरती पण सगळं त्या उन्हात खूप फिरायचे दिवस, त्यामुळे ते त्वचेवरती जे पिगमेंटेशन आलं होतं ते. मग एक दाढी काढली मोठी, मग एक मिशी काढली.
तर मला आयडियाच यायला तयार नाही की हा कसला गेटअप आहे, कसला मेकअप आहे हा. मी त्यांना विचारलं की काका कुणाचा गेटअप आहे, काय करतो आहे आपण. तर ते म्हटले तुम्हाला सांगितलं नाही आहे. तर मी म्हटलं नाही. तर ते म्हटले अहो मंगेश दिघे साहेबांचा बायोपिक करतो आहे धर्मवीर नावाने. तर दिघे साहेबांचा लुक आहे हा. आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली रे. मी ती लावून घेऊन घेतला वीग आणि मी मंग्याला म्हटलं मंग्या तू वेडा आहेस काय, एवढ्या मोठ्या माणसावर तू पिक्चर करतोयस, तू मला असाच एक फोन करून बोलवतोस, म्हणतोस की लुक टेस्ट दे म्हणून. माझा काही अभ्यास नाही, मी त्या माणसाबद्दल फक्त ऐकलं आहे, मी त्यांना कधी पाहिलेलं नाही, अशी कशी मी लुक टेस्ट देऊ, मला अभ्यास करायला तर वेळ दे काहीतरी. तर मंग्या मला म्हटला ते ऐक माझं, आत्ता ही बेसिक लुक टेस्ट आहे, ह्याच्यात जर का तू जवळपास जातोयस असं आम्हाला वाटलं तर आपण अजून 2-3दा लुक टेस्ट करणार, त्याच्यात फायनल झाल्यानंतर तुला अभ्यास करायला वेळ मिळेल. आत्ता तू धरून नको चालू की तू सिलेक्ट झालायस, 25 लोक आहेत लाईनीत अजून. तर मी म्हटलं बरं ओके ठीक आहे. पण आत्तापर्यंत ज्या ऑडिशन झाल्या त्याच्या कुणी जवळ नाही गेलं, पण तू जवळ जातोय. सो वी आर डन विथ यू, तू सिलेक्ट झालेला आहेस. ओके. आणि मग तिथनं त्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात झाली. आणि मग आमच्या लक्षात आलं की उंचीमध्ये काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तू जर का ऑब्झर्व करशील आता तर थ्रूआउट फिल्मवर माझे खांदे पडलेले आहेत असे. प्लस आम्ही 1 इंच उतरता कुर्ता शिवला, जेणेकरून मी अजून बुटका वाटावा म्हणून. अशा गोष्टी त्याच्यात पेरत गेलो. आणि मग 10-15 लोकांकडनं जेव्हा मला एकच गोष्ट कन्सिस्टंटली कळायची तेव्हा आम्ही ती फिक्स करायचो. म्हणजे 15 लोकांनी मला सांगितलं की अंगठ्या फिरवायला लागले ना हातातल्या की चिडले. अंगठ्या फिरवायला लागले म्हणजे कोणतरी कानाखाली खाणार, 100% खाणार. मग मी त्याचा वापर केला आहे सिनेमामध्ये. तुम्हाला असं रिसर्च करताना एकदम आवडलेली त्यांच्याबद्दलची गोष्ट कोणती आत्तापर्यंतची? पहिला जो टीझर आला त्याच्यातलं वाक्य प्रवीणनी लिहिलेलं ते फार मस्त आहे की महाराष्ट्रातला असा नेता ज्याचं बँक अकाउंट पण नाही. तर मला ही गोष्ट फार भावली. आज आपण नेत्यांकडे बघतो ते या नेत्याची एवढी प्रॉपर्टी, त्या नेत्याची एवढी प्रॉपर्टी, याचा हा बंगला, त्याची ती जमीन, हेच आपल्याला जसं लहानपणापासून कळत गेलं. पण महाराष्ट्रातला पहिला असा नेता ज्याचं बँक अकाउंटच नाही आहे. म्हणजे ते किती हे होते, काय म्हणूया, निस्वार्थी, निरपेक्ष, कसली अपेक्षा नाही, किती छोट्या घरात राहायचे. आणि मग हळूहळू अभ्यास करताना मला कळत गेलं की या माणसाचं ध्येयच होतं फक्त समोरच्याला मदत करणं. ॲक्च्युली नॉट ओनली युअर्स बट क्षितिज दातेची पण जी कास्टिंग झाली आहे ना, अरे इतकं ॲप्ट आहे. आता मी दाते माझा खूप चांगला मित्र आहे, मी एक वेबसिरीज पण सोबत केली आहे. इन अँड आउट मला तो व्यक्ती म्हणून आणि असं चेहरा आपल्याला कसं नाही, आपला मित्र आहे. मी बघितलं बोला अरे 1 मिनिट, म्हणजे ॲक्च्युली जे मेकअप आर्टिस्ट आहेत आपले सलाम केला, त्यांनी उतरवलेत ते. म्हणजे एक ऍक्टिंग ती कॅरेक्टर आणणं वेगळं, पण एक जो लुक फर्स्ट डायलॉग न घेता माणूस बघून सेम रे. आणि इतके सिनियर आहेत, म्हणजे म्हणून असं पण वयस्कर आहेत आता, ते सिनियर सिटीजनमध्येच मोडले जातात. पण आमच्या बरोबरीनेही भट्टे काका आज पूर्ण वेळ सेटवर उभे असतात, स्वतः सगळ्यांना मेकअप करतात. मग बाकीचे टचअपला असिस्टंट्स वगैरे असतील, पण माझा मेकअप, दातेचा मेकअप स्वतः करणार, पूर्ण बघणार, काही चूक नाही ना. अरे सलाम केला पाहिजे त्या माणसाला. खूपच सुंदर. म्हणजे ॲक्च्युली असं सगळं जिवंत झाल्यासारखं वाटलं, सांगू का. फिल्म बघताना सगळं जिवंत झाल्यासारखं वाटलं. म्हणजे असं वाटलं की अरे आपण परत त्या 30 वर्ष मागे गेलो की काय असं. आणि ते ठाणे आणि ॲक्च्युली ना फर्स्ट पार्ट बघितल्यानंतर आहे ना, जेव्हा मी टेंबिनाकडनं जातो ना, जेव्हा पण मला ती सवयच आहे, ते त्यांचं तिकडे एक ऑफिस आणि आनंद ते तिकडे माझी एक नजर जस्ट एक अशी काय माहिती का, पण माझी खूप टाईमपासून, म्हणजे मी जेव्हापासून मला स्कूटी मिळाली, मी ठाण्यात फिरायला लागलो, एक माझी नजर अशी होतेच, का माहिती नाही, पण ते जो इम्पॅक्ट आहे ना त्या माणसाचा, करिश्मा. म्हणजे असं मी पण कधी त्यांना भेटलो नाही किंवा असं मला कधी संधी आली नाही, पण तो जो इम्पॅक्ट आहे तो त्याच्याने ती ऑटोमॅटिक माझी अशी हे जाते. आणि मग मला तो फर्स्ट पार्ट मला सीन आवडतो. टेलिफोन ठेवला आहे, लोक आलेत आणि तुम्ही एक प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात फोन करून, याचा काय बोलणार आहे, पोलीस बिलीस नंतर पहिले त्या काळात एकच हाक होती, गरिबांना म्हणा किंवा कोणाला अन्याय झाला म्हणा,
आणि तो टाईम कसा असेल की, आणि ते खरं तर गरीब जे असतात किंवा चाळीत राहणारे किंवा ज्यांना खूप प्रॉब्लेम असतात त्यांना कोणतरी एक मसीहा आहे असा तो, म्हणजे जनरली आपण फिल्ममध्ये बघायचो की फिल्ममध्ये असं एक कॅरेक्टर असेल, ऍक्च्युअल एक माणूस की बाबा असं तो हे करतोय. तर ते किती आणि ते मला खूपच फॅसिनेटिंग आहे त्यांचं सगळंच काम. आणि आता मी ऍक्च्युली 2 साठी खूप जास्त एक्सायटेड आहे. लवकरच रिलीज होतोय 27 तारखेला सगळीकडे. पार्ट 2 बद्दल काय थोडंसं सांगता आलं तर उत्सुकता. मी मगाशी म्हटलं तसं की पार्ट 1 मध्ये आपण दिघे साहेबांचा मृत्यू पाहिला पिक्चर संपताना, त्यामुळे लोकांच्या मनात असं होतं की अरे तुम्ही दाखवलं, म्हणजे त्यांचा शेवट दाखवलात तुम्ही, आता काय पार्ट 2 मध्ये, जो प्रश्न माझ्याही मनात होता. पण प्रवीण तरडे हा माणूस म्हणजे चमत्कार आहे. तुला सांगतो, सरस्वतीचा इतका मोठा आशीर्वाद आहे त्याला. त्यांनी ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले बांधलाय सेकंडचा, तो पहिल्याच्या वे अहेड आहे. म्हणजे फर्स्ट पार्ट पेक्षा डबल धमाका आहे पार्ट 2. मोर ॲग्रेशन, मोर एंटरटेनिंग. आणि त्यांनी ज्या पद्धतीने परत दिघे साहेबांना आणलंय ना स्क्रीन प्लेमध्ये, आणि जसे ते पडद्यावर येतील, अरे इंटरेस्टिंग. मी वेडा झालो वाचताना. आणि मी सॅल्यूट केला प्रवीणला. त्यांनी पहिलेच ठरवलेला दुसरा पार्ट बनवायचा? नाही, पहिलं ठरवलं नव्हतं. पहिल्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्हाला अशी कुणकुण लागली की, कारण मी तसं मगाशी म्हटलं तसं की काम एवढं आहे की पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 सहज बनवू शकतात. बरोबर, सहज. इतके किस्से आहेत, इतक्या घटना आहेत, इतकं काम आहे की 5 पार्ट पण कमी पडतील. सो पहिल्यालाचा सक्सेस बघता पार्ट 2ची मानसिक तयारी सुरू झाली. त्यांनी वेळ घेतला प्रवीणनी, कारण त्याला ते जमून आणणं फार गरजेचं होतं. कठीण, खूप कठीण आहे. पण त्याला जमल्यानंतर आणि तो वाचल्यानंतर आम्ही सगळे वेडे झालो होतो जेव्हा त्यांनी नरेशन दिलं पार्ट 2चं. हो, त्यांनी ज्या पद्धतीने आणलंय दिघे साहेबांना, दॅट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. म्हणजे इतकी मजा येणार आहे लोकांना सुद्धा बघताना. अजून एक गोष्ट आहेत ना, मला भारी काय वाटते माहिती की कन्फर्म आता सगळे परत मराठी पिक्चर बघायला थिएटरकडे वळणार आहे. हे जे एक आहे ना की अशा काही फिल्म असतात ज्या आपल्याला माहिती आहे की ह्याला तर म्हणजे जाणारच. जे काय आता म्हणजे जी काय आता परिस्थिती चालू आहे आपल्या फिल्मसाठी लोक जाणं किंवा काय करणं, मग यूथ तर जात नाही एवढं मला माहिती आहे. म्हणजे मी ऑब्झर्व जेवढं केलं आहे, ऑफकोर्स चांगला पिक्चर असेल तर कोणीही जाईलच. बरोबर. बट म्हणजे आई बाबा कसे वरचेवर जात असतात. बरोबर. मराठी पिक्चर आला ना की मग ते असं ते बघत नाहीत की कसा असेल, चांगला आहे का, मग ट्रेलरच बघूया हे वगैरे. जाऊन येऊया मग सांगू चांगला होता, वाईट होता, काय होता, आवडला नाही आवडला. करेक्ट. तो त्यांच्यात ती, कारण त्यांच्यासाठी नाटक बघणं, सिनेमा बघणं, संस्कृती आहे आणि आउटिंग, एक आउटिंग ना, तिथून मग हॉटेलला जा जेव्हा. पण ही अशी फिल्म आहे जी, असा चित्रपट आहे जिथे जाणारच. म्हणजे मी माझं स्वतःच की चल बाबा पहिल्या ह्याला आपल्याला जायला पाहिजे, कारण की ती एक्साइटमेंट आहे ना. आता ते कसं तरडेंचाच मुळशी पॅटर्न होता. ट्रेलर बघून भूतकरला बघूनच ते असं अंगात संचार, अरे काय बोलला नांगरा सकट. ते अजून लोक किती डायलॉग्स त्याचा फोर्टे आहे प्रवीण. म्हणजे त्याचा हंबीरावचा ट्रेलर जेव्हा आला ना, मी त्या डायलॉगवर मी सोल्ड आउट होतो की परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. काय डायलॉग आहे, काय डायलॉग आहे. तर ते क्रिसेंडो कसा म्युझिक मध्ये क्रिसेंडो येतो तसा याच्यात डायलॉग्सचे असे एक पॉईंट टू पॉईंट येतात, आणि ते खरंच खूप सुंदर आहे. मी खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी पण असालच. आता मला ऍक्च्युली काय ह्याच्या प्रमोशनची काय बातच नाही. दिघे साहेबांना आम्ही कोण प्रमोट करणार आहे? अगदी आपण काय प्रमोट करणार. आणि इतकं त्याचा ट्रेलर बघूनच ऍक्च्युली असं झालंय की कधी एकदा येतोय. आणि 27 तारखेला येते सगळीकडे फिल्म, तर ती पण नक्कीच बघा सगळ्यांनी. त्याला मला वेगळं सांगायची गरज नाही. अजून एक पॉईंट आहे जिथे पर्सनल मला कनेक्ट आहे सर तुमच्याशी, ते म्हणजे वादळवाट मधल्या एका एपिसोडमध्ये गाणं गायलेलं तुम्ही. आणि मला तो माझं ते घर आठवतं जुनं, जिथे बसून आमचा BPLचा TV होता. BPLचा 21 इंचाचा मोठा TV बिल्डिंगमध्ये अख्ख्या आमच्याकडेच होता. आणि आम्ही सगळे बसून आणि तुम्ही गायला लागलात. आणि माझे पप्पा खूप म्हणजे गातात पण, ते पण त्यांना ही इज अ व्हेरी गुड लिस्नर, म्युझिक लिस्नर. ही वॉज लाईक अरे, आणि कोणालाच माहीत नव्हतं तेव्हा की तुम्ही गाऊ पण शकता. आम्ही सगळे असे आलो की
आईला आणि ते एपिसोड मध्येच आहे हा, त्या yes, असे सगळे yes. बसलेत हो, आणि हो, काहीतरी हो. गच्चीवर बसला. आता एक्झॅक्टली Yes, आठवत नाही yes, कोणतं correct, गाणं. correct, correct. तुम्हाला आठवतं ते गाणं कोणतं? मला गाणं आठवत नाहीये पण माझ्या मते या जन्मावर असावं, या जन्मावर, या जगण्यावर हां, शतदा बहुतेक. प्रेम करावं. एकदा जरा होऊन अरे जाईल ना. शुअर 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 का नाही. 2 मिनिटं. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, 6 ऋतूंचे 6 सोहळे, 6 ऋतूंचे 6 सोहळे, येथे भान हरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे या जन्मावर. वाह, क्या बात आहे. डायरेक्ट टीव्हीतून समोर कसं हळूहळू बघितलं किती हुशार हळूहळू सगळं काढून सगळं म्युझिक ॲक्टिंग सगळं डिरेक्शन सगळं काढून घेतोय मी. आजचा जत्रा समीक्षक सगळं मी इकडे फायदा करून घेतोय. आलेत घरी तर फुल वापर, कॅश रेडी आहे, काय टेन्शन आहे, फुल कॅश आहे. अजून बोलेल अजून कॅश, ATM ला घे रे. हा, क्या बात आहे. कसं वाटलं तुम्हाला? अरे मला फार भारी वाटलं. कारण काय आहे की मी तर आत्ता तुला म्हटलं तसं बॅक टू बॅक इंटरव्ह्यूज चालू आहेत, पॉडकास्ट चालू आहेत. पण म्हणजे तू बसलायस समोर म्हणून नाही, पण एकही प्रश्न तू गेल्या 15 दिवसात जो मी ऐकला त्यातला तू एकही प्रश्न विचारला नाही. जिंकलोय आपण, जिंकलोय. 500 वाढव. त्यामुळे खरंच मजा आली, खूप मजा आली. आणि मला स्वतःला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुझा ह्युमर भयंकर आवडतो. कारण त्याच्यात एक प्युरिटी आहे आणि जिथे प्युरिटी आहे ते मला फार आवडतं सगळं. त्यामुळे मला आय वॉज ऑल्सो व्हेरी इगर टू मीट यू आणि तुझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी मी पण तेवढाच उत्सुक होतो. मला जाम मजा आली. थँक्यू सो मच सर. मी नेहमी हास्य जत्रेत तुम्हाला रेग्युलरली बघत असतो आणि आता ऑफकोर्स धर्मवीरमध्ये बघणार आहे. सो ऑल द बेस्ट तुम्हाला टू फॉर धर्मवीर. आणि तुम्ही तर एक तुमच्याकडे एक औषध आहे हास्य जत्रेचं, जे तुम्ही जाता मग खरा हसता. मला खूप भारी वाटतं. बोला आपल्याला असं काम पाहिजे, जाऊन बघून म्हणजे नशीब आहे, पुण्य आहे, कुठली नशिबाची गोष्ट आहे. अँड असं मी विचार केलेला एकदा की जेव्हा का तुम्हाला भेटीन मी वादळवरमधल्या गाण्याविषयी बोलीन आणि तर मी आज फायनली बोललो. आणि तो सर्कल माझा कम्प्लीट झाला. त्याबद्दल मला खूप भारी वाटतं आणि थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि मला संधी दिली तुमच्यासोबत मस्त कॉन्व्हर्सेशन करायची. काय ह्याच नोटवरती मला असं वाटतं आपण हा भाग हा सेगमेंट संपवूया. धर्मवीर 27 सप्टेंबर सगळ्या जवळच्या सिनेमाघरात जा, बघा आणि मजा करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या सेगमेंटमध्ये. टेक केअर, बाय बाय. सर एकदा ते फक्त तुम्ही असं तिकडे किंवा इकडे कुठेही सबस्क्राईबचं ते बोललात तर मजा येईल. पण 500 वाढवणार, 2000 वाढवले. हा भाग तुम्हाला कसा वाटला प्लीज आम्हाला नक्की कळवा. कारण जेवढा नील उत्सुक आहे तेवढाच थोडा जास्त मी उत्सुक आहे. कारण हा एक वेगळा पॉडकास्ट आहे आणि अशा प्रकारच्या गप्पा मी खूप काळानंतर मारलेल्या आहेत. त्यामुळे मला ऐकायला नक्की आवडेल की तुम्हाला हा भाग कसा वाटला. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर पण करा. कॉमेंटमध्ये तुमचे विचार मांडा, जेणेकरून नीलला पुढचा भाग घेताना अजून इम्प्रोवाइज करता येईल.